मला दूरचित्रवाणीवरील मालिका पाहण्याची खूप आवड होती आणि माझा बहुतेक वेळ टीव्हीसमोरच जायचा. माझ्या ह्या सवयीमुळे माझे पती विनायक नेहमी थोडे नाराज असायचे. क्षमस्व, मी माझ्या कुटुंबाची ओळख करून द्यायला विसरले. माझे नाव मानसी असून माझे वय 39 आहे. माझे पती विनायक यांचे वय 43 आहे आणि आम्हाला 2 मुले आहेत. लहानपणापासूनच मी साडी नेसणे पसंत करते आणि साडीत मी खरोखरच आकर्षक दिसते असे मला वाटते. आमचे वैवाहिक जीवन एकंदरीत सरळ आणि सामान्य होते. सुंदर वेळेचा अनुभव मी फक्त विनायकसोबतच साध्या पद्धतीने करायचे. त्यावेळी माझ्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती नव्हती, पण मग एक असं काही घडलं ज्याने माझं आयुष्यच बदललं. वंदनगर गावात माझ्या शेजारी राहणारी एक बाई, वैशाली, माझी मैत्रीण बनली. ती 40 वर्षांची, खरंच कमाल. आम्ही संध्याकाळी एकत्र फिरायला जायचो. एकदा असं झालं, आम्ही चालत असताना रस्त्यावर एक मादी कुत्री पुढे चालली होती आणि तिच्या मागे 6 ते 7 कुत्रे. काही वेळातच एका कुत्र्याने तिच्यावर चढून चक्क तिला ते करायला सुरुवात केली. आम्ही दोघी त्या दृश्याकडे पाहून हसायला लागलो, पण थोड्या वेळाने तो कुत्रा तिच्या आत अडकला आणि दोघे विरुद्ध दिशेने तोंड करून मजा घेऊ लागले. बाकीचे कुत्रे त्यांच्या भोवती फिरत होते. वैशालीने मला पाहिलं आणि म्हणाली, मानसी, हे पाहून मला माझी आठवण झाली. मी गोंधळून विचारलं, काय झालं ताई, कोणती घटना आठवली? ती हसत म्हणाली, अगं, मलाही कधी काळी 5 ते 6 जणांनी एकत्र सुंदर वेळेचा अनुभव दिला होता, पण माझा नवरा निवृत्त झाल्यापासून मी खुलून सुंदर वेळेचा अनुभव घेतलाच नाही. मी थाक झाले. काय ताई, हे काय बोलताय, 5 ते 6 एकत्र? ती म्हणाली, हो ग, तुला वाटतं का माझं हे व्यक्तिमत्व माझ्या नवऱ्याने बनवलं? नाही रे, हे सगळं बाहेरच्या लोकांनी बनवलं, नाहीतर मी तुझ्यासारखी सडपातळ राहिली असती. मी घाबरून म्हणाले, नको बाई, मी असं काही करूच शकत नाही. पण वैशाली थांबली नाही. ती म्हणाली, अगं, एकदा ग्रुपमध्ये सुंदर वेळेचा अनुभव घेतलास ना, तर तू नवऱ्याला विसरशील. खरा मजा तर ग्रुपमध्येच आहे, तू एकदा तरी ट्राय कर. मी नकार देत म्हणाले, नाही, नाही, मला नवऱ्याबरोबर कसंबस सुंदर वेळेचा अनुभव घेता येतो, ग्रुपचं कसं काय घेईन? मी विचारलं. त्यावर ती हसली आणि म्हणाली, चल माझ्या घरी ये, मी तुला काहीतरी दाखवते. तिच्या बोलण्यातील उत्सुकता आणि रहस्य पाहून मी तिच्यासोबत तिच्या घरी गेले. घरी गेल्यावर तिने माझा हात धरला आणि मला थेट बेडरूममध्ये नेले आणि दाराला आतून कडी लावली. मी काही समजायच्या आत ती माझ्यासमोर पूर्ण मोकळी झाली. मी पहिल्यांदाच एका बाईला मोकळी पाहिलं होतं. मी गोंधळून म्हणाले, वैशाली ताई, हे काय करताय? ती म्हणाली, माझे व्यक्तिमत्व पहा आणि माझ्या अस्तित्वात बोट टाक. मी लाजत लाजत तिच्या अस्तित्वात बोट टाकलं. खरंच तिचे अस्तित्व इतके मोकळे होते की काय सांगू. ती अभिमानाने म्हणाली, या अस्तित्वात कितीही मोठे आरामात सरकलेत आणि माझ्या जीवनात तर किती गेले याचा हिशोबच नाही. मी विचारलं, पण हे सगळं मला का सांगताय? ती म्हणाली, मी सुंदर अनुभव घेतला, तुलाही ते घ्यावंसं मला वाटतं. मी नकार दिला. तेव्हा वैशाली म्हणाली, ठीक आहे, मी तुला जबरदस्ती करणार नाही. मी तुला काहीतरी पाठवले आहे, तू घरी जा, शांतपणे एकटी असताना ते वाच आणि तुला आवडलं तर मला सांग. त्यानंतर, जेव्हा तू तयार असशील, तेव्हा मी तुला आमंत्रित करेन. तिच्या या बोलण्यामुळे माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी घरी परतले आणि घरातील सर्व कामे आटोपल्यावर मोबाईल उघडला. वैशालीने मला एक यूट्यूब लिंक पाठवली होती, जी VM मराठी स्टोरी या चॅनलवरील एका कथेची होती. मी आजूबाजूला पाहिले, मुले आसपास नव्हती, म्हणून मी ती लिंक उघडली. त्या चॅनेलवर अनेक कथा होत्या. मी त्यातील एक गोष्ट बघायला सुरुवात केली. त्यात एका बाईने 12 जणांकडून सुंदर वेळेचा अनुभव घेतला होता. ती स्टोरी ऐकताना मला असं वाटत होतं की मीच त्या बाईच्या जागी आहे. मी प्रभावी झाले आणि मी जीवनाला बोटांनी शांत केलं. त्या रात्री मला झोपच आली नाही, फक्त सुंदर वेळेचा अनुभव घालवण्याचे स्वप्न पडत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा तीच लिंक उघडून कथा पाहण्यास सुरुवात केली. व्हिडिओ बघत असतानाच मला सिमरन नावाच्या एका मुलीचा ईमेल ID सापडला. मी लगेच तिला संदेश पाठवला आणि तिच्याशी संवाद साधू लागले. मी तिला माझ्या आयुष्याबद्दल सर्व काही सांगितले. तिने मला तिचा फोन नंबर दिला आणि माझा नंबर देखील विचारला. मी तिला माझे वय सांगितले आणि स्पष्ट केले की मला माझे अस्तित्व सुधारायचे आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तिच्या उत्तरादाखल ती म्हणाली की त्यासाठी फक्त एकच उपाय आहे,
ग्रुपकडून सुंदर वेळेचा अनुभव तू घेशील का? मी म्हणाले, हो, मी तयार आहे. ती म्हणाली, ठीक आहे, परवा तू फ्री रहा, तुला घ्यायला 2 मुलं येतील, त्यांच्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घे. मी खुश झाले, कोणाला काय माहिती मी कोण आहे? मी तयारीला लागले. दुसऱ्या दिवशी वैशालीसोबत फिरताना तिने सांगितलं की तिने सुंदर वेळेचा अनुभव देऊन किती पैसे, प्लॉट्स, बँक बॅलन्स कमावलं. तिचं बोलणं ऐकून मला वाटायला लागलं की कोणीतरी येऊन मला सुंदर वेळेचा अनुभव द्यावा आणि पैसे देऊन जावं. त्या रात्री विनायकसोबत सुंदर वेळेचा अनुभव घेताना मी प्रभावी झाले, पण त्याने फक्त 3 ते 4 मिनिटांतच जीवनात रंग सोडला आणि झोपी गेला. मी प्रभावीच राहिले. मग मी जीवनात बोटाने सुंदर वेळेचा अनुभव घेतला आणि झोपले. सकाळी मी तयार होऊन त्या 2 तरुणांची वाट पाहत होते. तेवढ्यात मला एक फोन आला आणि त्यांनी मला एका लॉजवर बोलावले. ते लॉज माझ्या घरापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर होते. मी एका ऑटोने तिथे पोहोचले. रिसेप्शनवर 2 तरुण उभे होते. त्यांनी मला पाहून हसले, मीही त्यांना प्रतिसादात स्मित दिले. त्यातील एक जण माझ्याजवळ आला आणि त्याने माझे नाव विचारले. मी नाव सांगितल्यावर तो म्हणाला, हो, तुमच्याबद्दलच आमचे बोलणे झाले आहे. त्याने मला रूममध्ये जाऊन सविस्तर बोलायला सांगितले. आम्ही पहिल्या मजल्यावरील एका आलिशान खोलीत गेलो. अशी खोली मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली होती. त्यांनी फ्रीजमधून थंड कोल्ड्रिंक काढले आणि मला दिले. मी ते पीत असताना ते दोघेही माझ्या बाजूला येऊन बसले. त्यांची नावे विशाल आणि रोहित होती. रोहितने माझा हात पकडला आणि त्याच्या भावनेवर ठेवला. मला थोडं विचित्र वाटलं, पण मी सुंदर वेळेचा अनुभव द्यायलाच आले होते ना. मग मी त्याच्या भावनेला हाताने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागले. विशालने माझ्या व्यक्तिमत्वाला सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली आणि म्हणाला, काय मस्त व्यक्तिमत्व आहेत. मी गप्प राहिले. माझं कोल्ड्रिंक संपलं, तेव्हा त्यांनी मला बेडवर नेलं आणि मोकळं करायला सुरुवात केली. काही मिनिटांतच मी पूर्ण मोकळी झाले. तेवढ्यात रोहितही मोकळा झाला आणि माझ्यासमोर उभा राहिला. माझं स्वप्न आज पूर्ण होणार होतं. मी त्यांना जवळ यायचा इशारा केला. ते दोघं माझ्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागले. मी प्रथमच दोघांकडून सुंदर वेळेचा अनुभव घेणार होते. मग रोहित म्हणाला, चल, खूप झालं, बेडवर ये. त्याने मला बेडवर झोपवलं आणि विशाल त्याची भावना मोकळी करून जवळ आला आणि त्याची भावना माझ्या जीवनात टाकू लागला. त्याची भावना मला मस्त वाटत होती. मला आता त्याची भावना लवकरात लवकर माझ्या जीवनात घ्यायची इच्छा झाली. तेवढ्यात रोहितने त्याची भावना माझ्या जीवनात टाकली. मी ती भावना सहन करताच माझी किंचाळी निघाली, मेले रे. पण तेवढ्यात विशालने त्याची भावना माझ्या तोंडात टाकली, त्यामुळे मी आवाज करू शकले नाही आणि जीवनातून भावनाही काढूही शकले नाही. त्यांच्या या बेदरकारपणाने मी पूर्ण थकले. ते दोघं माझ्या जीवनाची अक्षरशः वाट लावत होते. 10 मिनिटांनंतर विशालने माझ्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या आणि लेटला. विशाल उठला. तेवढ्यात रोहित आला आणि त्याने माझ्या जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. सुंदर वेळेचा आवाज सगळ्या रूममध्ये घुमायला लागला. त्याने 20 मिनिटे मला सुंदर वेळेचा अनुभव दिला आणि मग त्यानेही रंगाच्या पिचकाऱ्या माझ्या जीवनामध्ये सोडल्या. मी थकून बेडवर पडले, कारण आज पहिल्यांदा मी इतका सुंदर वेळेचा अनुभव घेतला होता. तेवढ्यात विशाल उठला आणि म्हणाला, चल मानसी जान, आता तुझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घेतो. त्याने मला उचललं आणि रूममधल्या मऊ सोफ्यावर फेकलं. त्या सोफ्यावर मला बरं वाटलं. मला समजलं की आता हे दोघे माझ्या अस्तित्वाचा सुंदर अनुभव घेणार आहेत. मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण तो ऐकेच ना. त्याने मला पकडलं आणि माझ्या अस्तित्वात भावना टाकली. तेव्हा मी इतक्या जोरात किंचाळले की माझ्या गळ्याच्या शिरा फुलल्या, पण मला काही करता आलं नाही. माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. 2 मिनिटांनंतर मी जरा शांत झाले. तेव्हा मी सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागले. हे पाहून त्याने पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. मला अजूनही त्रास होत होता, पण आता त्या त्रासात सुंदर अनुभव यायला लागला. कदाचित त्याने 20 मिनिटे सुंदर वेळेचा अनुभव दिला आणि अस्तित्वातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. विशाल नंतर रोहितनेही मला विश्रांती घेऊ दिली नाही. त्यानेही मला रस्त्यावरच्या कुत्र्यासारखा सुंदर वेळेचा अनुभव दिला. साधारण अर्धा तास सुंदर वेळेचा अनुभव दिल्यानंतर रोहितनेही अस्तित्वातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. आता आम्ही तिघांनी थोडा वेळ आराम केला. त्यांनी एनर्जी ड्रिंक घेतले आणि मलाही दिले. खरंच ते पेय अप्रतिम होते. ते प्यायल्यावर माझा सगळा थकवा दूर झाला. मग ते दोघे सिगारेट ओढायला लागले.
विशालने मलाही सिगारेट दिली आणि मी एक झुरका घेतला. मी घड्याळात पाहिले तर दुपारचे 2 वाजले होते. मी त्यांना म्हणाले, आता मला जायला हवे, खूप उशीर झाला आहे. त्यांनी थोडा हट्ट केला की आणखी थोडा सुंदर वेळ घालवूया, पण माझ्या खूप विनंतीनंतर ते तयार झाले आणि त्यांनी मला जाण्याची परवानगी दिली. ते स्वतःही तयार झाले. विशालने मला 10,000 रुपये दिले. रोहितने विचारले, पुढच्या वेळी कधी भेटशील? मी हसत म्हणाले, जेव्हा बोलवाल तेव्हा येईन. त्याने माझा नंबर मागितला, पण मी म्हणाले, नाही, सिमरनशी बोलून घ्या. मी खाली आले तेव्हा सगळेजण माझ्याकडे बघत होते, कारण मी अजीब प्रकारे चालत होते. त्रासामुळे हळूहळू चालत मी कसाबसा गेटपर्यंत आले आणि ऑटो घेऊन घरी निघाले. मी गेल्यावर ते दोघेही तिथून निघाले. घरी येऊन मी बेडवर पडले आणि झोपी गेले. आज पहिल्यांदाच इतका सुंदर वेळेचा अनुभव घेतला आणि इतकी थकले होते की काय सांगू. हा गोड त्रासाचा अनुभव 2 दिवस तसाच राहिला. तिसऱ्या दिवशी वैशाली ताई घरी आल्या आणि म्हणाल्या, काय ग, फिरायला का नाही आलीस? काय झाले? मी लाजत हसत म्हणाले, तब्येत ठीक नव्हती. त्या म्हणाल्या, अगं, मला सांगितले असतेस तर मी तुला क्षणात ठीक केले असते. मी विचारले, काय ताई, कसं ठीक केलं असतं? वैशाली हसत म्हणाली, अगं, तुझी ही अवस्था ठीक करण्याचा माझ्याकडे एक खास उपाय आहे, पण त्यासाठी तुला माझ्यासोबत यावे लागेल. वैशाली पुढे म्हणाली, मी तुला एका जादुई दुनियेत घेऊन जाईन, जिथे केवळ सुंदर वेळेचा अनुभव नाही, तर तुझं मन आणि आत्माही तृप्त होईल. मानसीच्या मनात आता उत्सुकता आणि भीती या भावनांचे मिश्रण झाले होते. ती म्हणाली, ताई, तुम्ही काय बोलताय? मला आता काहीतरी वेगळे वाटत आहे, पण मला भीतीही वाटते. वैशाली ताईंनी तिचा हात हळूवारपणे पकडला आणि त्या म्हणाल्या, मानसी, तुझ्या मनातली भीती मी समजू शकते, पण तू एकदा माझ्यासोबत आलीस, तर तुला कळेल की आयुष्य किती रंगीत होऊ शकते. तुझ्या मनातील कुतूहल आणि तुझ्या जीवनातील सुंदर वेळेचे अनुभव, हे सगळे तुला नवे आयुष्य देतील. मानसीच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले. ती रात्री बेडवर पडली, पण तिला झोप येईना. तिच्या डोळ्यासमोर वैशालीच्या बोलण्याने एक नवे विश्व उभे राहिले होते. त्या रात्री तिने पुन्हा ती यूट्यूब लिंक उघडली आणि AP मराठी स्टोरी चॅनलवरच्या आणखी काही कथा ऐकल्या. प्रत्येक गोष्ट तिला एका नव्या अनुभवाच्या दिशेने खेचत होती. त्या कहाण्यांमधील स्त्रिया, त्यांचे अनुभव, त्यांचे बिनधास्त आयुष्य पाहून मानसीला वाटू लागले की तीही असंच काहीतरी करू शकते. तिच्या मनात एक विचार आला, जर वैशाली ताई इतक्या आत्मविश्वासाने हे सगळे करू शकतात, तर मी का नाही? तिने ठरवले की ती वैशालीसोबत जाणार आणि त्या जादुई दुनियेचा अनुभव घेणार. दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी वैशालीच्या घरी गेली. वैशाली ताईंनी तिला आत बोलावले आणि एका मखमली पिशवीतून काही कागदपत्रे आणि एक सुंदर डायरी काढली. त्या म्हणाल्या, मानसी, ही डायरी माझ्या आयुष्यातील त्या सुंदर अनुभवांची आहे. मी जे काही केले ते सगळे यात लिहिले आहे. तूही वाच आणि मग ठरवण. पण एक सांगते, तू जर माझ्यासोबत आलीस, तर तुझ्या आयुष्यात पैसा, सुख आणि स्वातंत्र्य येईल. मानसीने ती डायरी घेतली आणि घरी परतली. तिने ती डायरी उघडली, तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर एक वेगळेच जग उलगडले. वैशालीच्या आयुष्यातील अनोख्या अनुभवांबद्दल तिने त्यात लिहिले होते, कधी एका पुरुषासोबत, कधी एका ग्रुपमध्ये, कधी हॉटेलच्या आलिशान खोल्यांमध्ये, तर कधी गावच्या शेतात. प्रत्येक अनुभव इतका सविस्तर आणि आकर्षक होता की मानसी स्वतःला त्या जागी कल्पू लागली. डायरी वाचताना तिने स्वतःच्या जीवनात बोटांनी एक सुंदर अनुभव घेतला आणि त्या रात्री ती खूप प्रभावी झाली. दुसऱ्या दिवशी तिने वैशालीला फोन केला आणि उत्साहाने म्हणाली, ताई, मी तयार आहे. मला त्या दुनियेत जायचे आहे. वैशाली हसली आणि म्हणाली, बस, एवढेच हवे होते. उद्या रात्री तयार रहा. मी तुला एका खास ठिकाणी घेऊन जाणार आहे, तिथे तुला असा अनुभव मिळेल जो तू आयुष्यात कधीच विसरणार नाहीस. मानसीच्या मनात आनंद आणि उत्साह यांचे मिश्रण होते. तिने त्या रात्री स्वतःला सुंदर साडी नेसून तयार केले. तिने आपले लांब केस मोकळे सोडले आणि हलकासा मेकअप केला. ती आरशात स्वतःला पाहून हसली आणि म्हणाली, मानसी, आज तुझे आयुष्य बदलणार आहे. रात्री 9 वाजता वैशाली ताई तिला घ्यायला आली. त्या दोघी एका आलिशान गाडीत बसल्या. गाडी चालवणारा एक तरुण मुलगा होता, जो वैशालीला मॅडम म्हणत होता. मानसीला थोडे आश्चर्य वाटले, पण ती शांत राहिली. गाडी शहराबाहेर एका मोठ्या बंगल्याकडे निघाली. बंगला इतका भव्य होता की मानसीचे डोळे दिपले. तिथे रंगीत रोषणाई, मंद संगीत आणि सुगंध पसरलेला होता.
वैशालीने मानसीचा हात पकडला आणि तिला आत नेले. तिथे काही पुरुष आणि स्त्रिया एकमेकांशी हसत बोलत होते, सगळे खूप स्टायलिश आणि आत्मविश्वासाने भरलेले दिसत होते. मानसीच्या मनात थोडी धाकधूक होती, पण वैशालीने तिला एक ग्लास वाईन दिला आणि म्हणाली, हा घे, थोडी हिंमत येईल. मानसीने तो ग्लास घेतला आणि एक घोट घेतला, त्या वाईनच्या चवीने तिचे मन हलके झाले. वैशालीने तिला एका खास खोलीत नेले, जिथे 3 पुरुष आणि एक स्त्री बसलेली होती. वैशालीने मानसीची ओळख करून दिली आणि म्हणाली, ही आहे मानसी, माझी खास मैत्रीण. वैशाली म्हणाली, आज ती पहिल्यांदा इथे आली आहे. तिला तुम्ही सगळे खास अनुभव द्या. त्या तिघांनी मानसीकडे पाहून स्मित केले. त्यातील वीरेंद्र नावाचा एक पुरुष पुढे आला आणि म्हणाला, मानसी, तू खूप सुंदर दिसतेस. आज आम्ही तुला असा अनुभव देऊ की तू कधीच विसरणार नाहीस. मानसीच्या गालावर लाली आली, पण ती तयार होती. त्या खोलीत मंद प्रकाश, मऊ गादी आणि सुंदर सुगंध होता. मानसीच्या मनातली भीती आता हळूहळू उत्साहात बदलत होती. वीरेंद्रने तिचा हात पकडला आणि तिला बेडवर बसवले. त्या स्त्रीचे नाव मीरा होते. ती मानसीच्या जवळ आली आणि तिच्या कानात हळूच म्हणाली, मानसी, घाबरू नकोस. आम्ही सगळे तुझी काळजी घेऊ. तू फक्त या क्षणांचा आनंद घे. मीराने तिला मोकळी करायला सुरुवात केली. मानसीच्या शरीरातून एक शहार उमटला. वीरेंद्र आणि इतर दोघांनीही आपल्या भावना मोकळ्या केल्या आणि मानसीच्या जीवनात सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. मीराने तिच्या व्यक्तिमत्वाला हाताने सुंदर अनुभव दिला, तर वीरेंद्रने तिच्या जीवनात भावना टाकली. मानसीच्या तोंडातून किंचाळी निघाली, पण ती आता त्या अनुभवात रंगून गेली होती. त्या रात्री मानसीने पहिल्यांदा 4 जणांकडून एकत्र सुंदर वेळेचा अनुभव घेतला. प्रत्येक क्षण तिला नव्या उंचीवर घेऊन जात होता. त्या रात्री मानसीने जे अनुभव घेतले, ते तिच्या आयुष्यातील सर्वात वेगळे आणि रोमांचक होते. त्या 4 जणांनी तिला प्रत्येक प्रकारे सुंदर अनुभव दिला. मीराने तिला सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची वेगळीच मजा शिकवली, तर वीरेंद्र आणि इतर दोघांनी तिच्या जीवन आणि अस्तित्वाला पूर्णपणे रंगाने रंगवून टाकले. मानसीला वाटत होते की ती एका स्वप्नात आहे. त्या रात्री तिने असा सुंदर अनुभव घेतला की तिचे मन तृप्त झाले. त्या अनुभवानंतर ती इतकी थकली की ती बेडवरच झोपली. सकाळी जेव्हा ती उठली, तेव्हा तिच्या बाजूला एक लिफाफा होता. त्यात 25,000 रुपये आणि एक छोटी चिठ्ठी होती. चिठ्ठीत लिहिले होते, मानसी, तू खूप खास आहेस. पुन्हा भेटू. मानसीच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. ती घरी परतली, पण तिच्या मनात आता एक नवीन आत्मविश्वास होता. तिने वैशालीला फोन केला आणि सांगितले, ताई, मी पुन्हा तयार आहे, पण यावेळी मला आणखी मोठा अनुभव हवा आहे. वैशाली हसली आणि म्हणाली, मानसी, तुझी खरी सुरुवात आता झाली आहे. मी तुला एका अशा गटात घेऊन जाईन, जिथे तुला केवळ अनुभवच नाही, तर तुझ्या आयुष्याला नवी दिशा मिळेल. पुढच्या काही आठवड्यात मानसीने वैशालीसोबत अनेक असे अनुभव घेतले. ती आता एका नव्या दुनियेचा भाग बनली होती, जिथे पैसा, सुख आणि स्वातंत्र्य तिच्या हातात होते. तिने नवीन कपडे, दागिने आणि एक नवीन मोबाईल घेतला. तिच्या आयुष्यात एक नवा रंग आला होता, पण तिच्या मनात कुठेतरी एक प्रश्न होता, हे सगळं किती काळ टिकणार? विनायकला यातले काहीच माहिती नव्हते, पण मानसीच्या बदललेल्या वागण्याने त्याला काहीतरी वेगळे जाणवायला लागले होते. एक दिवस वैशालीने मानसीला एका खास पार्टीसाठी बोलावले. ती म्हणाली, मानसी, ही पार्टी तुझ्या आयुष्याला नववळण देणार आहे. तिथे खूप मोठी माणसे येणार आहेत, तू तयार रहा. मानसीने त्या रात्री एक सुंदर लाल साडी नेसली आणि त्या पार्टीला गेली. तिथे ती एका माणसाला भेटली जो खूप प्रभावशाली आणि श्रीमंत दिसत होता. त्याचे नाव होते राघव. त्याने मानसीकडे पाहिले आणि तिला जवळ बोलावले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच जाणीव होती. त्याने मानसीला एका खास खोलीत नेले आणि तिथे तिला असा अनुभव दिला की मानसी पुन्हा एकदा त्या क्षणात हरवली. पण त्या अनुभवानंतर राघवने तिला एक लिफाफा दिला, ज्यात 50,000 रुपये होते आणि एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिले होते, मानसी, तू माझी खास आहेस. पण आता तू माझ्या खास गटात सामील होणार आहेस. तयार रहा, कारण तुझ्या आयुष्याची खरी मजा आता सुरू होणार आहे. मानसीच्या मनात आनंद आणि भीती यांचे मिश्रण होते. ती घरी परतली, पण त्या रात्री तिला झोप येईना. त्या चिठ्ठीने तिच्या मनात एक नवे कुतूहल निर्माण केले. हा खास गट काय आहे आणि राघव मला कुठे घेऊन जाणार आहे? तिने वैशालीला फोन केला आणि विचारले, ताई, हा राघव कोण आहे आणि हा खास गट म्हणजे काय? वैशाली हसली आणि म्हणाली, मानसी, तू आता एका अशा दुनियेत प्रवेश करणार आहेस,
जिथे फक्त निवडक लोकांना स्थान आहे, पण सावध रहा, कारण ही दुनिया जितकी सुंदर आहे, तितकीच धोकादायकही आहे. मानसीच्या डोळ्यासमोर त्या रात्रीचे दृश्य आले, राघवचे डोळे, त्याचा आत्मविश्वास आणि ती चिठ्ठी. तिला वाटले की ती आता एका नव्या साहसाच्या उंबरठ्यावर आहे. पण त्या रात्री तिच्या घराचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. तिने दरवाजा उघडला, तेव्हा समोर कोणीच नव्हते, फक्त एक लिफाफा होता, ज्यात एक फोटो आणि एक चिठ्ठी होती. त्या फोटोत मानसी स्वतःला त्या पार्टीत पाहत होती, लाल साडीत, हातात वाईनचा ग्लास आणि तिच्या आजूबाजूला वीरेंद्र, मीरा आणि राघव. चिठ्ठीत लिहिले होते, मानसी, तू आमच्या जाळ्यात आलीस. आता पळण्याचा मार्ग नाही. मानसीच्या हातात तो लिफाफा होता आणि तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. ती घाबरलेली होती, पण त्या चिठ्ठीने तिच्या मनात एक वेगळेच कुतूहल निर्माण केले होते. चिठ्ठीतले वाक्य तिच्या डोक्यात घुमत होते. तिने आजूबाजूला पाहिले, पण रस्ता ओस होता. रात्रीचे 11 वाजले होते आणि विनायक अजून ऑफिसमधून परत आला नव्हता. तिने घाईघाईने दरवाजा लॉक केला आणि लिफाफा घेऊन बेडरूममध्ये गेली. मानसीने लिफाफा उघडला, तेव्हा त्यात फक्त तो फोटो आणि चिठ्ठीच नव्हती, तर एक छोटीशी चावी आणि एक पत्ता लिहिलेली कागदाची चिठ्ठी होती. पत्त्यावर लिहिले होते, विला पल्लवी, माउंट रोड, रात्री 12 वाजता. मानसीच्या मनात विचारांचे वादळ उठले, हा पत्ता कशाचा आहे आणि ही चावी कशाची आहे? तिने वैशालीला फोन लावला, पण तिचा फोन बंद होता. तिच्या मनात शंका निर्माण झाली, वैशाली ताई मला अशा गोष्टीत का ओढत आहेत आणि हा राघव कोण आहे? तिने ठरवले की ती स्वतः त्या पत्त्यावर जाऊन सत्य शोधणार. मानसीने घड्याळ पाहिले, रात्रीचे 11:30 झाले होते. तिने घाईघाईने एक काळी साडी नेसली, केस बांधले आणि ती चावी व लिफाफा घेऊन घराबाहेर पडली. तिने ऑटो रिक्षा थांबवली आणि ड्रायव्हरला तो पत्ता सांगितला. रस्त्यावर अंधार होता आणि मानसीच्या मनात भीती दाटत होती. ऑटो माउंट रोडवर पोहोचला, तेव्हा तिला एक भव्य विला दिसला, ज्याच्या बाहेर विला पल्लवी असे लिहिलेले होते. गेटवर युनिफॉर्ममधील 2 पुरुष उभे होते, जणू ते कोणाची वाट पाहत होते. मानसीने हिम्मत करून त्यांना लिफाफा दाखवला, एकाने तिच्याकडे पाहिले आणि गेट उघडले. आत गेल्यावर मानसीचे डोळे दिपले. विलाच्या हॉलमध्ये मंद प्रकाश, सुगंधी मेणबत्त्या आणि मऊ संगीत यांचा संगम होता. हॉलमध्ये काही माणसे बोलत होती, सर्वजण आलिशान कपड्यांमध्ये आणि हातात ड्रिंक्स घेऊन होते. मानसीला वाटले की ती एखाद्या सिनेमाच्या सेटवर आली आहे. तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. तिने मागे वळून पाहिले, तर तो राघव होता. त्याने स्मित करत म्हटले, मानसी, तू आलीस. मी वाटच पाहत होतो. मानसीने गोंधळून विचारले, हे सगळं काय आहे आणि ती चिठ्ठी, तो फोटो? राघव हसला आणि म्हणाला, मानसी, तू आता आमच्या खास क्लबचा भाग आहेस. येथे फक्त निवडक लोक येतात, जे आयुष्याला पूर्णपणे जगतात. तुला याची सवय होईल. राघवने तिला एका खास खोलीत नेले. तिथे वैशाली ताई, मीरा आणि काही नवीन चेहरे होते. वैशालीने मानसीला पाहून हसत म्हटले, मानसी, तुला सांगितले होते ना? ही दुनिया वेगळी आहे. आज तू आमच्या खास गटाचा भाग बनणार आहेस. मानसीच्या मनात प्रश्नांचा भोंगा घुंगावत होता. हा गट काय आहे आणि मला यात का सामील करत आहेत? तेवढ्यात मीराने तिचा हात पकडला आणि म्हणाली, मानसी घाबरू नकोस. इथे सगळे तुझ्यासारखेच आहेत. आम्ही सगळे एकमेकांना सुंदर वेळेचा अनुभव देतो आणि आयुष्याचा आनंद घेतो. त्या खोलीत एक वेगळीच ऊर्जा होती. मानसीला एक ग्लास वाईन देण्यात आला आणि त्या ग्लासमधून एक घोट घेतल्यावर तिचे मन हलके झाले. राघवने तिला बेडवर बसवले आणि म्हणाला, मानसी, आज तू आमच्या गटाच्या खास रिवाजात सामील होणार आहेस. हा एक अनुभव आहे जो तुझे आयुष्य बदलून टाकेल. मानसीच्या मनात भीती होती, पण त्या सगळ्यांच्या आत्मविश्वासाने ती प्रभावित झाली. तिने होकार दिला. त्या रात्री मानसीने असा अनुभव घेतला जो तिने याआधी कधीच अनुभवला नव्हता. राघव, मीरा आणि इतर 2 पुरुषांनी तिला एका नव्या उंचीवर नेले. त्या खोलीत सुंदर वेळेचा अनुभव इतका तीव्र होता की मानसी स्वतःला विसरली. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक क्षण तिला एका नव्या विश्वात घेऊन जात होता. मीराने तिच्या शरीराला हाताने सुंदर अनुभव दिला, तर राघवने तिच्या जीवनात भावना टाकली. मानसीच्या तोंडातून कधी किंचाळी, तर कधी आनंदाचे उद्गार निघत होते. त्या रात्री तिने 4 जणांकडून एकत्र सुंदर वेळेचा अनुभव घेतला. पण त्या अनुभवानंतर जेव्हा ती शांत झाली, तेव्हा तिला एक वेगळीच जाणीव झाली. त्या खोलीत एक कॅमेरा लपवलेला होता आणि तिला वाटले की तिचा हा अनुभव रेकॉर्ड होत आहे.
तिने घाबरून राघवला विचारले, हा कॅमेरा कशासाठी? राघव हसला आणि म्हणाला, मानसी, हे आमच्या क्लबचे एक गुपित आहे. राघवने कॅमेऱ्याचे कारण स्पष्ट केले की हा त्यांच्या खास क्षणांचा संग्रह आहे, जो फक्त त्यांच्या गटापुरताच मर्यादित राहील, पण हा व्हिडिओ बाहेर गेल्यास आयुष्य उद्ध्वस्त होईल, या विचाराने मानसीच्या मनात असुरक्षिततेची भावना कायम राहिली. वैशालीच्या आश्वासनावर विश्वास ठेवणे तिला जड जात होते. अखेरीस, या सगळ्याचा खोलवर शोध घेण्यासाठी तिने सिमरनशी संपर्क साधला, जिने धक्कादायक खुलासा केला की हा गट केवळ सुखासाठी नसून ब्लॅकमेलसाठी व्हिडिओ वापरणारे मोठे रॅकेट आहे. पायाखालची जमीन सरकलेल्या मानसीने सिमरनच्या सल्ल्यानुसार निवृत्त पोलीस अधिकारी अविनाश सिंग यांची भेट घेतली. अविनाश सिंग यांनी तिला सावधगिरीने पुन्हा त्या गटात जाऊन माहिती गोळा करण्याची योजना दिली. हिंमत एकवटून मानसी पुढच्या पार्टीत गेली आणि अविनाशने दिलेले छोटे रेकॉर्डिंग डिव्हाइस वापरून तिने राघव आणि इतरांचे ब्लॅकमेलिंग रॅकेट असल्याचे पुरावे रेकॉर्ड केले. मानसीने दिलेले पुरावे आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत राघव, वैशाली आणि मुख्य आरोपींना अटक केली, ज्यामुळे हे मोठे रॅकेट उघडकीस आले. यातून बाहेर पडल्यावर मानसीने सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतला, पण त्याच रात्री तिला एका ओळखीच्या आवाजाचा फोन आला, जो म्हणाला की रॅकेटचा सूत्रधार अजूनही बाहेर आहे आणि तिचा पाठलाग करेल. घाबरून तिने खिडकीबाहेर पाहिले, तर एक काळी गाडी उभी होती. तेवढ्यात तिला एक लाल रंगाचा लिफाफा दिसला, ज्यावर मानसी, खेळ अजून संपलेला नाही, असे लिहिले होते. थरथरत्या हातांनी उघडलेल्या त्या लिफाफ्यात एक मेमरी कार्ड आणि चिठ्ठी होती, ज्यात लिहिले होते, उद्या रात्री 10 वाजता सिल्वर ओक लॉजवर एकटी ये. नाहीतर हा व्हिडिओ विनायकापर्यंत पोहोचेल. या अंतिम धमकीने मानसीच्या मनात दहशत निर्माण झाली, तर रात्रीच्या वेळी विनायक घरी परतला नसल्यामुळे तिची भीती आणखी वाढली. मेमरी कार्डवर त्या रात्रीच्या पार्टीचा व्हिडिओ असण्याची शक्यता होती, जिथे ती राघव, मीरा आणि इतरांसोबत सुंदर वेळेचा अनुभव घेत होती. सकाळचे 11:45 झाले असताना तिने लॅपटॉपमध्ये मेमरी कार्ड टाकून व्हिडिओ प्ले केला. पडद्यावर तिचे ते क्षण पाहून तिच्या डोळ्यांत पाणी आले. जर हा व्हिडिओ विनायकला दिसला, तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, या विचाराने तिने स्वतःला सावरले आणि त्या व्यक्तीचा सामना करण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने निवृत्त पोलीस अधिकारी अविनाश सिंग यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. अविनाश यांनी तिला धोकादायक असल्याचा इशारा देत, घाबरू नकोस आणि तुम्ही त्या पत्त्यावर जा, पण मी आणि माझी टीम गुपचूप तुमच्या मागे असेल, असे आश्वासन दिले. रात्री मानसीने साधी निळी साडी नेसली आणि मेमरी कार्डसह सिल्वर ओक लॉजकडे निघाली. लॉजच्या रिसेप्शनवर एका उंच, सूटमधील व्यक्तीने तिला रूम नंबर 305 मध्ये जायला सांगितले. रूम 305 च्या दारावर हलकेच टकटक केल्यावर दार उघडले गेले आणि समोर मीरा उभी होती. मानसी थाक झाली. मीराने तिला आत घेऊन दार लॉक केले आणि म्हणाली, मानसी, तू खूप मोठी चूक केलीस. मानसीच्या मनात आता सगळे स्पष्ट झाले. मीरा त्या रॅकेटची मुख्य सूत्रधार होती आणि तीच ब्लॅकमेलर होती. मीराने मानसीला 2 पर्याय दिले, एकतर पुन्हा त्यांच्यासोबत सामील हो किंवा तो व्हिडिओ विनायक आणि मुलांपर्यंत पोहोचेल. मानसीने रागात नकार दिला. मीरा हसली आणि म्हणाली, ठीक आहे, पण तू आता आमच्या एका खास प्रोजेक्टचा भाग बनणार आहेस. आपण एका नव्या क्लायंटला भेटणार आहोत. तेवढ्यात दारावर टकटक झाली. मीराने दार उघडले आणि आत विनायक आला. मानसीच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले आणि ती ओरडली, विनायक, तू इथे काय करतोयस? विनायकने थंड नजरेने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, मानसी, मला सगळं माहीत आहे. तू गेल्या काही महिन्यांपासून काय करतेस ते मला मीराने सांगितलं, पण मी तुला दोष देत नाही. आता तू माझ्यासोबत काम करणार आहेस. मानसीला धक्का बसला. तिचा साधा आणि प्रामाणिक वाटणारा नवरा गेल्या काही वर्षांपासून या ब्लॅकमेलिंग रॅकेटचा हिस्सा होता. विनायक म्हणाला, मानसी, तू आता आमच्या गटाची स्टार आहेस. तुझ्या सुंदरतेमुळे आणि तुझ्या हिंमतीमुळे आम्हाला खूप फायदा होणार आहे. विनायकने तिला धमकी दिली, पण जर तू आम्हाला साथ दिली नाहीस, तर तुझ्या मुलांना हा व्हिडिओ दाखवला जाईल. मानसीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण तिच्या मनात रागही होता. ती म्हणाली, विनायक, तू माझा विश्वासघात केलास. मी कधीच तुझ्यासोबत असे गैरकृत्य करणार नाही. तेवढ्यात रूमचा दरवाजा सुरात उघडला गेला आणि आत अविनाश सिंग व त्यांची पोलीस टीम आली. मीरा आणि विनायकने पळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना पकडले.
अविनाशने मानसीला सांगितले, मानसी, तू खूप चांगले काम केलेस. तुझ्या रेकॉर्डिंग आणि हिंमतीमुळे आम्ही या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचलो. आता हे सगळे तुरुंगात जातील. मानसीने सुटकेचा श्वास घेतला, पण विनायकच्या विश्वासघाताने तिच्या मनात एक पोकळी निर्माण झाली होती. पोलिसांनी मीरा, विनायक आणि त्यांच्या टोळीला अटक केली. मानसी घरी परतली, पण तिचे आयुष्य आता पूर्वीसारखे नव्हते. तिने ठरवले, आता पुरे झाले. आता ती फक्त स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी जगणार होती. तिने मुलांना सर्व काही सांगितले. जेव्हा मुलांनी तिला मिठी मारली, तेव्हा तिला नवा धीर मिळाला. तिने एका छोट्याशा नोकरीतून सुरुवात केली, स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी. पण एका रात्री ती झोपलेली असताना तिच्या मोबाईलवर एक अनोळखी मेसेज आला, मानसी, तू आमचं रॅकेट मोडलेस, पण मी अजून जिवंत आहे. तुझ्या नव्या आयुष्याचा खेळ आता सुरू होतो. त्या मेसेजसोबत तिच्या मुलांचा शाळेबाहेर खेळतानाचा एक फोटोही होता. मानसी घाबरून उठली, खिडकी बाहेर पाहिले, तर पुन्हा एकदा ती काळी गाडी उभी होती. तिने घाबरून अविनाशला कॉल लावण्यासाठी फोन घेतला, पण तेवढ्यात तिच्या घराचा दरवाजा हलकेच उघडला गेला. आजची ही कथा इथेच थांबते. कथेचा पुढील थरारक भाग लवकरच तुमच्या भेटीस येईल. त्यासाठी तुमची उत्सुकता आणि मागणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा भाग आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून प्रोत्साहन द्या. तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलचे सबस्क्रायबर झाला नसाल, तर त्वरित सदस्यता घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण कथेचा पुढील भाग याहून अधिक रोमांचक आणि धडकी भरवणारा असणार आहे. धन्यवाद.